वारंवार एकच घर का शिंदे साहेब फोडतात, त्याच नेत्याला का त्रास देत असतील? शिंदे साहेबांची अशी काय जानी दुश्मनी आहे ज्याच्यामधून त्या नेत्याला संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं टार्गेट त्याने हातात धरलं? म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा नावाची गोष्ट असते. राजकारणामध्ये एकमेकाची अडवायची आणि एकमेकाची जिरवायची हा जो पॅटर्न सुरू झालेला आहे, तो चांगला किंवा वाईट हे पक्ष बदलणाऱ्याला समजलं पाहिजे आणि पक्षात घेणाऱ्यांना. पण अशी काही अडचण आली की आपल्याला दुसरा पक्ष फोडता येत नाही, माणूस फोडता येत नाही किंवा आमदार खासदार फोडता येत नाही, फक्त एक माणूस टार्गेटवर आहे आणि त्याचाच पक्ष, त्याचेच कार्यकर्ते, त्याचेच लोक. हे का? तुम्हाला लक्षात आलं असेल मी कुणाबद्दल चर्चा करतोय. मित्रांनो, मी पुण्यातून संतोष शिंदे बोलतोय. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर शिवाजी ब्लॉगवर सुद्धा तुम्ही लाईव्ह पाहत असता. माझं म्हणणं काय, राजकारणाचा स्टँडर्ड दर्जा हा त्या राज्यकर्त्यांच्या किंवा नेत्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. म्हणजे काय, असं त्या उद्धव ठाकरेंनी कुणाचं वाटोळं केलं, कुणाचं वाईट केलं, कुणाचे आमदार खासदार आतापर्यंत त्यांनी फोडले पळवले, त्या उद्धव ठाकरेंनाच का वारंवार टार्गेट केलं जातं? त्यांचे कार्यकर्ते परेशान आहेत, त्यांचे नेते परेशान आहेत, स्वतः उद्धव ठाकरे परेशान आहेत, त्यांचे आमदार खासदार परेशान आहेत. उद्धव ठाकरेंनी सहन करायचं, पचवायचं ते कुठपर्यंत, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायचे. भारतीय उद्देशिका आहे. आम्ही भारताचे लोक म्हणतो, या देशातल्या नागरिकाला सर्वोच्च मानणारं हे भारतीय संविधान आणि घटनात्मक नियमावली असताना सुद्धा कायदा कसा मोडायचा, पळवाट कशी काढायची. काल परवापर्यंत उद्धव ठाकरे ज्यांना झटका देणार होते किंवा प्लॅन फेल केला म्हणत होते, तेच आज त्याच सगळ्या वृत्तवाहिनी आणि इतर सगळी मंडळी हे उद्धव ठाकरेंना शिंदेच त्या ठिकाणी भारी पडले, शिंदे यशस्वी झाले, शिंदेनी 6चे 6 खासदार त्या ठिकाणी आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला. उद्धव ठाकरेंनी मग आमदारांची बैठक लावली, तिथं सुद्धा आमदार त्या ठिकाणी बैठकीला गैरहजर आहेत. 2 संजय 3 संजय कोण बैठकीला गैरहजर आहे याची सुद्धा चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरेंनी बांधून ठेवायचे का आमदार? उद्धव ठाकरेंनी खासदार बांधून ठेवायचे का? पदाधिकारी बांधून ठेवायचे का? किंवा काय करायचं? असं काय उद्धव ठाकरेंनी त्या ओमराजेंचं वाटोळं केलं होतं, संजय जाधवांचं वाटोळं केलं होतं, किंवा आष्टीकरांचं वाटोळं केलं होतं, त्या दुसऱ्या देशमुखांचं किंवा त्या पाटलांचं वाईट आणि वाटोळं केलं होतं, जे की त्यांना सोडून आले. म्हणजे 1-2 वेळेस खासदार राहिलेले, पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले, फक्त सत्तेसाठी, पैशासाठी आणि काय त्यांच्या डोक्यात असेल ते तेवढ्यासाठी ज्या नेत्याकडं खासदारकी मागितली, त्यांना अचानक निवडून आल्यानंतर वर्ष 1.5 वर्षात जर दगा फटका होत असेल, राजकारण कुठल्या अंगाने कुठल्या दिशेला चाललंय याचा विचार बांधवांना करणं गरजेचं आहे. म्हणून मी चर्चा करतो. हा झाला एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, उद्धव ठाकरेंना स्वतःचे खासदार सांभाळता येत नाहीत, उद्धव ठाकरेंना स्वतःचे आमदार सांभाळता येत नाहीत, मग कशाला राजकीय पक्ष चालवता? शिवसैनिकांमध्ये जो काही रांगडा बाणा होता, ज्या ताकदीनं शिवसैनिक आक्रमक असायचे, ती शिवसैनिकांची धार आता कुठे गेली? म्हणजे मला तर कधी कधी आश्चर्य या गोष्टी सुद्धा वाटायला लागलंय. उद्धव ठाकरे गप्प बसतात, याचा गैरफायदा कदाचित बाकीची मंडळी घेतायत, म्हणून सगळेच
निघून चालले, हा झाला दुसरा मुद्दा. हे महाराष्ट्राला पटतंय का, खरं खोटं काय ते तुमच्या लक्षात येईल. मी कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या विरोधात बोलत नाही, ना मी शिंदे साहेबांच्या विरोधात बोलतोय ना उद्धव ठाकरेंच्या बाजूने. माझा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे पक्षांतर बंदी. बघा ना, 6 खासदार सहज एका पक्षातून उठतात, त्या चिन्हावर निवडून आले, कुठल्या मशालीच्या, त्या शिवसेनेत होते, कुठल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या शिवसेनेमध्ये. आणि अचानक ते खासदार नामधर्म म्हणजे ज्या पक्षाचं पक्ष नाव चिन्ह सगळं पळून ज्यांनी नेलं, त्यांच्याच पक्षात ही लोक जर प्रवेश करत असतील, काय या देशाचा जो कायदा आहे, मी ज्या संविधानाचं नाव घेतलं पक्षांतर बंदी कायदा, हा इतका कमकुवत झालाय का, लुळा झालाय का, कारवाईच्या नावावर काहीच नाही का, अशी कुठली पळवाट शोधली ज्याच्यात शिंदे साहेब सक्सेसफुल झाले. आणि जर कायद्याचा धाकच राहणार नाही, आज 6 खासदार गेले, त्याच्या अगोदर 40 आमदार गेले होते. उद्धव ठाकरेंना त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले, लक्षात ठेवा. आता परत 3 खासदार आमदार त्या ठिकाणी गायब, बैठकीला आलेच नाही. 1 खासदार अजून तळ्यात मळ्यात आहे. म्हणजे याचा अर्थ माझ्या 3ही ज्या प्रश्नाला मी आपल्या समोर मांडलेला आहे ते इतके वास्तव आणि सत्यवादी आहेत, तुम्हाला पटणारे आहेत, जिथं महाराष्ट्राच्या या सगळ्या संवैधानिक गोष्टींना सुद्धा म्हणजे कसा गैरवापर केला जातो. तुम्ही स्वतःच्या सोयीनं जर कायदे, आज खासदारांनी आमदारांनी जर स्वतःचा पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला, अगोदर तुम्हाला राजीनामा देऊन तिकडे प्रवेश करावा लागेल किंवा तुम्हाला त्या पदावर निष्कासित केलं जातं, असे कायदे आहेत. असं माझ्यासारखा कायद्याचा विद्यार्थी ऍज ऍडव्होकेट म्हणून मी आपल्या समोर हे सगळ्या गोष्टी बोलतोय. म्हणजे पक्षात घेणारालाही कायद्याचं काही वाटत नाही. स्वतःची आमदारकी खासदारकी म्हणजे काय दावणीला बांधणार म्हणा किंवा त्यांना म्हणजे सॅक्रिफाईस करायचे. समजा जर उद्या माननीय न्यायालयाने काय निर्णय घेतला तर ते रद्द सुद्धा होऊ शकते, पण ते कुणी ठरवायचंय? सर्वोच्च न्यायालयाने तसं काही ठरवलंय का? हे नाही. आणि मग तारीख पे तारीख होतं आणि पक्ष फोडून सगळं हे करून ते पचवलं, बाकीचं तर काय. आणि मग हे सगळं उद्धव ठाकरे जर राज्याचे मोठे नेते असतील, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहे, आणि अशा पद्धतीची खासदार चोरी होते, आमदार चोरी होते, अहो राम मंदिराच्या तिथली दामपेटी सुद्धा त्या ठिकाणी 2000 कोटीच्या वर पैसे जर गायब होत असतील, तर या सगळ्या गोष्टी बघा कशा आहेत, ज्याच्यावर याच सगळ्या लोकांनी आयुष्यभर राजकारण केलं. पळवापळवी चालू आहे, बनवा बनवी महाराष्ट्रात सुरू आहे, फसवा फसवी महाराष्ट्रात सुरू आहे. आणि याला जबाबदार जे लगेच ऍक्शन घेत नाहीत, जे म्हणजे सगळी संकट फेस करायची, हे असं जे काही जाणवतं किंवा दिसतं अजिबात योग्य नाही. आणि मग त्याचा परिणाम विधान परिषदेवर, त्या निवडणुकांवर, इतर ह्याच्यावर आपण बघतो. महायुती सरस ठरते आणि विरोधी पक्ष असणारे मग महाविकास आघाडी किंवा इतर छोटी मोठी पक्ष हे कमकुवत ठरतात का? आणि उद्या हेच पक्ष वारंवार फोडले जाणार का दुसरे पक्ष फोडले जाणार? हा माझा चौथा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे साहेब इतर पक्षाचे आमदार खासदार पळवत नाही, फक्त उद्धव ठाकरे टार्गेट का? उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या जेवढे टार्गेटवर आहेत तेवढेच देवाभाऊ आणि इतर सगळ्या मंडळीच्या किंवा भाजपवाल्यांच्या सुद्धा ते टार्गेटवर आहे. आणि हे जर सगळं भयानक परिस्थिती असेल, मला असं वाटतं, म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे, हे कुठल्या दिशेने चाललंय माहित नाही, परंतु समोरच्याला संपवायचंय
हे मात्र नक्की. खरं आहे की खोट आहे मला सांगा. हा व्हिडिओ सबस्क्राईब करा खार तर हे चॅनल, कमेंट करा, तुमचं मत सांगा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. थोडा तरी विचार प्रत्येकाने करावा एवढी माफक अपेक्षा. धन्यवाद. संतोष शिंदे ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राईब करायला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला आणि इतरांना शेअर करायला आणि इतर मोठ्या सगळ्या व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. सपोर्ट करा आणि महत्वाचं महाराष्ट्राला अपेक्षित असणारं भाष्य करण्याचा साधा सरळ प्रयत्न. जय शिवराय, जय महाराष्ट्र.